नावेखाडीचा 12th मॅन आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये प्लीज. नावेखाडी संघाचा 12th मॅन आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचा आणि डावाला सुरुवात होईल. तर मागच्या सामन्यामध्ये दमदार खेळ आपण पाहिला नावेखाडी संघाचा आणि त्याही अगोदर आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरने देखील चांगला खेळ केला होता पहिल्या सामन्यामध्ये. आणि आता दोन खरं तर या संघांमध्ये लढत आणि आदरणीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांसाठी मात्र आपण जर पाहिला या दोन गावांवरती प्रचंड प्रेम राहिला आणि असं म्हणतात जन्मभूमी आणि कर्मभूमी असंच काहीतरी त्यांच्यासाठी राहिलं आणि सातत्याने या परिसराला त्यांनी चांगलं योगदान दिलं. आणि आज त्याच गावातील हे दोन संघ चला पहिली जोडी चेतन ठाकूर आणि त्यांच्या बरोबरीने आहेत मैदानामध्ये जाणारे खेळाडू ऋषिकेश ठाकूर. हे दोन्ही खेळाडू चाललेले आहेत आघाडीचे. कदर पहिली सलामीवीर जोडी सामना 4 षटकांचा राहील त्यामुळे प्लीज 20 मिनिटं तुमच्या वाट्याला राहतील. जेव्हा पहिला चेंडू पडेल तेव्हा 5 तुम्हाला टाईम अलर्ट करतील किंवा आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून तुम्हाला अलर्ट केलं जाईल आणि बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला हे पहिलं सत्र समाप्त करायचं आहे. त्यामुळे प्लीज आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरला विनंती राहील थोडं आपण आम्हाला सहकार्य करा. बॉलिंग मार्कमध्ये पहिल्या षटकासाठी दीक्षांत ठाकूर हा खेळाडू पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये असेल आणि पहिली जोडी आपण पाहता चेतन आणि ऋषिकेश हे दोन्ही खेळाडू मैदानाकडे आपण जाताना पाहत आहे. 4 ओव्हरमध्ये किमान 40+ रन तुम्हाला करण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण मागच्या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग करताना थोडेसे धाबे दणाणले होते. ज्या चुका केल्या फिल्डिंग डिपार्टमेंटने मोराबे संघाने त्या चुकांमुळे त्या टीमला पराभूत व्हावं लागलं. आणि पहिली जोडी चेतन ठाकूर आणि त्याच्याबरोबर ऋषी ठाकूर मैदानामध्ये दाखल होत असताना त्यांना आपण पाहत आहे. डावाला होईल सुरुवात. आजची पहिली रात्र आहे आणि बघा प्रत्येक रात्रीमध्ये प्रेक्षकांसाठी स्पोर्ट्स सायकल आहे लकी ड्रॉच्या स्वरूपात नावनोंदणी ज्या प्रेक्षकांनी केली त्यांच्यासाठी ड्रॉ होईल. चेंडू हवेत चेंडूची आपण पूर्तता करा लगेच प्लीज. चला चेक करून घ्या लवकर आणि सामना सुरू करा. बघा वेळ जास्त होतो प्लीज. आज खरं तर पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह PTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण 2 बॉल चॉईस करून ठेवा तुम्ही आणि त्या पंचांकडे द्या. एक मॅच बॉल तिथे द्या खेळाडूकडे. एक एक्स्ट्रा बॉल चॉईस करून ठेवा म्हणजे वेळ वाचेल आपला. जेव्हा बॉल जाईल तेव्हा मात्र लगेच तात्काळ दुसरा बॉल तिथे रेडी असेल. त्यामुळे प्लीज चॉईस बॉल करता 2 चॉईस करून ठेवा. आणि इथे आपण पाहता डावाला सुरुवात मॅचला होईल सुरुवात. चला सामना सुरू करूया आपण. वेळ जास्त होत चालला आहे आणि भरपूर पारितोषिक आहेत. बॅनर सीट हिट असेल षटकार चौकार हॅट्रिक असेल अर्धशतक असेल आयवा कॅचसाठी देखील पारितोषिक. नावाखाडी संघ जर का जिंकला या सामन्यामध्ये तर माऊली रोशनशेठ ठाकूर यांच्याकडून 5,000चं पारितोषिक दिलं जाईल. टाळ्या वाजवला तुम्ही जिंका आता प्रयत्न करा कारण हा सामना फार महत्त्वाचा. दोन्ही टीमला पण देऊया शुभेच्छा. दोन्ही आपल्या जवळचे संघ आहेत आदेश स्पोर्ट्स आणि एका बाजूने आपण पाहत आहे खरं तर नील 11 नावेखाडी. माऊली रोशनशेठ ठाकूर यांच्याकडून 5,000. नावेखाडी संघ जिंकला तर म्हणजे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल तेव्हा तुम्हाला हे पारितोषिक मिळेल. तर जाऊया आपण मॅचकडे. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. ताकदवर संघ आहेत या परिसरातील नावेखाडी आणि शिवाजीनगर. रामबाग आपण पाहत आहे खरं तर अतिशय चांगलं निसर्गरम्य विरंगुळ्याचं ठिकाण. ग्रीनरी तुम्ही तिथे गेलात की तुम्हाला त्याचा फील येईल कारण सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपण पाहता वाढतं डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये जंगलं नष्ट झालीत. परंतु अशा परिस्थितीमध्ये रामबागमध्ये गेल्यानंतर प्रत्येकाला त्या ठिकाणी फ्रेश झाल्यासारखं वाटेल ताजं तवानं झाल्यासारखं वाटेल असा हा परिसर ज्या विभागामध्ये तो नावेखाडी. आणि एका बाजूने आपण पाहता नुकताच आपण पाहिला त्या ठिकाणी आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरचं भव्य दिव्य क्रीडांगण लश ग्रीन आउटफील्ड. कदर पनवेल तालुक्यामध्ये हा पहिला क्रीडांगण असेल की म्हणून रायगड जिल्ह्यातला सर्वोत्कृष्ट मैदान कारण मैदानाच्या अवती बाजूला वृक्षांची लागवड आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला फील येईल खेळताना कदा तुम्ही एखाद्या विदेशामध्ये आलात. आणि आज नावानगरीचं हे क्रीडांगण तितकंच प्रसिद्ध आहे. याही मैदानावरती दिवसा स्पर्धा असो किंवा रात्री स्पर्धा असो क्रेज कायम तीच राहिली. प्रेक्षकांची गर्दी देखील तीच राहिली आणि भरपूर चांगलं क्रिकेट तुम्ही या क्रीडांगणावरती पाहिलं. आणि आज याच मैदानावरती आपण पाहताय खरं तर नावे गावाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा म्हणजे सरपंच ट्रॉफी. विजेंद्रजी पाटील गोट्याभाई ज्यांना खरं प्रेमानं बोललं जातं त्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन. मॅचला होईल सुरुवात. पहिल्या षटकासाठी आलाय त्या ठिकाणी दीक्षांत ठाकूर हा गोलंदाज आणि समोर असेल ऋषी ठाकूर आणि त्यांच्या बरोबरीने चेतन ठाकूर. ठाकूर नावाची दहशत तुम्हाला आता या मॅचमध्ये पाहायला मिळेल.
कारण सर्वच ठाकूर खेळाडू आहेत. म्हात्रे देखील पाहिले, पाटीलही पाहिले, परंतु एकाच फ्रेममध्ये 3 ठाकूर. सुजित ठाकूर विकेट किपर आहेत. बॅट्समन आपण पाहता त्या ठिकाणी ऋषी ठाकूर, नॉन स्ट्रायकिंगला चेतन ठाकूर, बॉलिंग मार्कमध्ये दीक्षांत ठाकूर. सर जाऊया आपण सामन्याकडे, पुन्हा एकदा सामन्याचा आपण आनंद घेऊया. पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलर तयार. दीक्षांत लेफ्ट आर्म तर उजव्या हाताचा, राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल, अप्पर कटचा प्रयत्न होता, इथे टॉस केला बॉलला. बाउन्सर या ठिकाणी वापरला दीक्षांतने आणि अचूक बाउन्सर. त्याने पहिल्याही सामन्यामध्ये हा बाउन्सर टाकला होता. बाउन्सर टाकत असताना तुम्हाला लाईन चांगली ठेवावी लागते, गुड लेंथला तुम्हाला बॉल टाकावा लागतो आणि इथे मात्र परफेक्ट बाउन्सर पाहायला मिळाला आणि डॉट बॉलने सुरुवात केली दीक्षांतने. आणि या समोर आता आपण पाहता पुन्हा ऋषी ठाकूर हा खेळाडू पॉवर प्लेमध्ये असेल. स्टेप आउट झाले, डाऊन द ग्राउंड, ऑन साइडला हा फटका, लॉंग ऑनला क्लिअर करत चालला बॉल, 1 बाउन्स इनटू द फॅन, सीमा रेषा पार, वेलकम बाउंड्री 4. 4 चौकार, 4 धावा इथे आल्या आणि 4 रनने अकाउंट ओपन झालंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना नावेकाडी संघाचं ऋषी ठाकूरचा हा फटका पाहिला. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेन, त्यानंतर लेन बॉलचा वापर, त्याच्यामध्ये टायमिंग प्रॉपर आणि तिथे मात्र फुटवर्कचा देखील वापर पाहिला आणि बॉल सीमारेषा पार जाताना चौकार देखील आला. त्यामुळे सुरुवात दमदार करायच्या, थोडी घाई करा, चला स्पीडअप करा, कारण डे क्रिकेट, नाईट क्रिकेट. उद्या बाबूशाहांना बदलापूरमध्ये जायचं आहे, त्यांना आपण देऊया म्हणजे आज त्यांचा आवाज तुम्ही ऐकताय. जन्मभूमी ओडिशा पण कर्मभूमी महाराष्ट्र आणि उत्तम दर्जाचे समालोचक आणि आपण नेहमी त्यांचे डायलॉग्स अनेक वेळा पाहिले. आज प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेले समालोचक, माथेरानची स्पर्धा असेल किंवा अनेक महाराष्ट्रातील स्पर्धा त्यांना आपण कव्हर करताना पाहताय. पुन्हा एकदा ऑन साइडला लास्ट मोमेंटला बॅटचा फेस क्लोज केला, बॉल उंच गेला, अंतर कमी कापलाय, सेफ लँडिंग झाला, बॉल वॅकेट एरियामध्ये पडला. प्रयत्न चांगले होते जरूर, परंतु इथे मात्र जीवनदान. 2 धावा झेल इतका सोपा नव्हता, कारण डीपमध्ये फिल्डर उभे होते आणि त्यांच्या समोर अगदी बरोबर 30 सर्कलच्या आतमध्ये हा बॉल पडला. प्रयत्न चांगले केले होते, 2 धावा मात्र मिळाल्या. बॅटिंग करत असताना नील 11 नावेकाडी या टीमला धावसंख्येत वाढ. टोटल धावा आपण जर पाहिल्या धावफलकावरती पाहायला मिळतील त्या ठिकाणी बिनबाद 6 धावा, पहिले षटक मार्गस्थ आहे आणि तब्बल 6 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल यावेळेला देखील हा पंप जॅक बॉल आपण जर पाहिला मिडॉनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आहे, मागे फिल्डर आणि 1 रन, 1ला मात्र दुसऱ्याही रनमध्ये त्याने परावर्तित करताना त्यांना पाहिलं. 2 रन इथे मिळाल्या आणि 8 वरती पोहोचला त्या ठिकाणी नील 11 नावेखाडी हा संघ. टार्गेट बनवायचा, टार्गेट सेट करायचा आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग आली खरं तर नावेकाडी संघाच्या वाट्याला. मागच्या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग त्याने केला. आता इथे टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय करताना आपण आधी शिवाजीनगरला पाहिलं आणि पहिला षटक. याही वेळेला स्टेप आउट, स्क्वेअर लेगला बीट करून बॉल मागे चाललाय, फिल्डर नाही आहेत, गॅपमध्ये फटका, क्या बात आहे. स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल होता, थोडे स्टेप आउट झाले, फक्त दिशा दिली. शॉर्ट स्क्वेअर लेगला बीट करून बॉल मागे गेला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे, सीमारेषा पार. 4 धावा या चेंडूवरती आल्या. फटका चांगला, पंचांच्या अगदी डाव्या बाजूला हा फटका पाहायला मिळाला आणि तिथून मात्र बॉल ट्रॅव्हल झाला मागे. रन मात्र 4 मिळाल्या. धावसंख्येत वाढ होईल. धावा आपण जर पाहिल्या धावफलकावरती पाहायला मिळतील त्या ठिकाणी तब्बल 12, बिनबाद 12. एक खेळाडू बाजूला 12 आले आणि ऋषी वैयक्तिक 12 वरती खेळतोय. 2 चौकार आणि 2 वेळा दुहेरी अंक त्याने पूर्ण केले असा हा खेळाडू. या वेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड, क्या बात आहे. आक्रमक झालाय हा खेळाडू. शेवट मात्र गोड केला या षटकाचा. पहिला डॉट, चौकार, तिसऱ्या बॉलमध्ये दुहेरी धाव, चौथ्या बॉलमध्ये दुहेरी धाव, 5व्या बॉलमध्ये चौकार आणि त्यानंतर मात्र षटकार. अनस्टॉपेबल, आक्रमक, काउंटर अटॅक त्या ठिकाणी केला. चला फिल्डिंग लावून घ्याल घेच प्लीज. फिल्डिंग सेटअप आपण लावायचं आहे, जास्त वेळ घ्यायचा नाही, अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. आणि इथे आपण पहिल्या 18 धावा धावफलकावरती आल्या. काही दिवसापूर्वी खरं तर आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आयोजित आपण माजी खासदार ट्रॉफी पाहिली होती. दमदार आयोजन सातत्याने पाहायला मिळालं. आणि खरं का त्यानंतर आपण पाहिली नावेखाडीमध्ये देखील 2 दिवस ग्रामीण संकल्पना, 2 दिवस खरं तर नावेखाडी प्रीमियर लीग आपण पाहिली. दमदार आयोजन त्या गावामध्ये पाहिलं. आणि आज आपण पाहत आहे 2 संघांमध्ये ही लढत. विनीत पाटील हा खेळाडू सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये आला. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या. मी प्रेडिक्शन केलं किमान 40+. आणि जर का आता यामध्ये सातत्य टिकवलं
तर दत्ता शेठ पाटील कोलंबी मॅन, दत्ता शेठ आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. धावसंख्येत मात्र वाढ झाली. टोटल धावा आपण पाहिल्या 18. चला स्पीडअप करा प्लीज, टाईम आला नाही प्लीज. 11:15 झालेले आहेत, त्यामुळे प्लीज थोडंसं आम्हाला सहकार्य करा आणि सामना थोडासा फास्ट करा कारण वेळ भरपूर झाला आहे. षटक क्रमांक दुसरा आता विनीत हा खरं तर खेळाडू बॉलिंग मार्कमध्ये आला आहे. यावेळेला देखील स्वीट साऊंड आपण ऐकला. ऑन साईडला फटका गॅपमध्ये झाला, फिल्डर पोहोचले त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग, थ्रोही तितका सुंदर पाहिला आणि इथे 2 धावा मिळाल्या आणि या 2 रनने मात्र संघ जाऊन पोहोचलाय 20 या धावसंख्येमध्ये. दुसरं दशक पूर्ण झालंय नावेखाडी टीमच्या माध्यमातून. टार्गेट बनवायचं आहे आणि टार्गेट बनवताना तुम्हाला एक एक पाऊल पुढे टाकत जावं लागतं. असं म्हणतात दाट धुका जेव्हा पडतो तेव्हा धुक्यातून देखील बरंच काही शिकायला मिळतं. कधी कधी समोर तर तुम्हाला दिसत नाही, पण तो एक एक पाऊल टाकून जर पुढे गेलात तर मार्ग आपोआप मोकळा होता. आणि इथे मात्र चांगली रणनीती. डॉट बॉल विनीत करून आपण पहिला डॉट चेंडू इथे पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र धावफलकावरती आहे, ती म्हणजे बिनबाद 20. सुरुवात दमदार झाली, स्टार्ट चांगला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये ऋषीने मात्र आक्रमक भूमिका साकारत 18 धावा केल्या आणि एका बाजूने चेतन तो देखील तितकाच तगडा खेळाडू. अष्टपैलू व्यक्तिमत्व, समालोचक, आयोजक, खेळाडू या सर्व भूमिका त्यांच्या. आपण पहिला ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. हँड अँड आय कॉर्डिनेशन चांगलं नव्हतं आणि इथे आपण पाहिला लेग बाईस आय थिंक असेल आणि इथे मात्र सिंगल रन मिळेल. एक रन या ठिकाणी मिळाली आणि 21 वरती पोहोचला मैदानाच्या आतमध्ये नावेखाडी संघ. धावा बनवताना पण पहिला षटक क्रमांक दुसरा आहे, कमबॅक करतोय. विनीत स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह, मिड विकेट मधला फिल्डर भरपूर वेगाने बॉलमध्ये पोहोचला. चेंडू उचलला, फेकताना मात्र रिस्क नाहीये. एकच रन. गुड फिल्डिंग, कमालीचा एफर्ट्स त्या ठिकाणी पहिला फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी पण पहिल्या धावा आल्या. स्कोर कार्डमध्ये तब्बल बिनबाद 22. 1.4 चेंडूचा खेळ संपला आणि 22 धावा धावफलकावरती आपण पाहताय. दोन्ही टीममध्ये आपण जर पाहिलं तर अनुभवी खेळाडू, यंगस्टर यांचं ताळमेळ चांगलं आहे आणि त्यामुळे चांगले बॅटल तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आणि पुन्हा एकदा फुलर लेन बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला. वाईडिश लॉंग ऑनला फिल्डिंग चांगली आहे, जबरदस्त आहे पण गुड फिल्डिंग. 1 रन याही बॉलवरती मिळाली. 23 वरती पोहोचतो मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना नील 11 नावेखाडी संघ. आणि जेव्हा हकेच्या अंतरावरती 2 गावं असली की त्यांच्यामधला सामना पाहण्यासाठी मात्र उत्कंठा शिगेला पोहोचते. अनेक वेळा आपण जर पाहिलं तर टसन क्रिकेट देखील पाहायला मिळतं. कधी कधी मैत्रीपूर्ण देखील लढती पाहायला मिळाल्या, पण हा सामना मैत्रीपूर्ण राहील. स्टेप आउट झाले, क्या बात आहे. स्लॉट मध्ये आलाय बॉल, त्याला मात्र पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये, सिक्सर प्लॉट मध्ये. बॉलर बॅक ड्राईव्ह, ताकद वापरली. हा फटका चांगला आहे. 6 धावा या चेंडूवरती मिळतील. शेवट पुन्हा एकदा गोड केला. ऋषी ठाकूरचा तडाखा आपण पाहिला. ऋषीने मागच्याही सामन्यामध्ये शेवटच्या बॉलती ब्लास्ट केला आणि षटकार मारला आणि इथे देखील षटकार. हॅलो, तर रोशन या ठिकाणी करताना आपण पाहू शकाल की जयेंद्र पाटील साहेब, उपाध्यक्ष ग्रामसुधारक मंडळ नाभा, माजी अध्यक्ष स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नाभा यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आल्यात. तसेच विजेंद्र पाटील सरपंच यांचे हार्दिक अभिनंदन त्यांच्या माध्यमातून करण्यात, युट्यूबच्या माध्यमातून ते आनंद घेत आहेत आणि काही क्षणात त्यांचंही आगमन होईल. यावं आपलं सहर्ष स्वागत. 40+ मास्टर आणि खरं तर ग्रामसुधारक मंडळ नाभा उपाध्यक्ष आणि माजी अध्यक्ष स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नाभा यांच्याकडून म्हणजे जयेंद्रदादा पाटील खरं तर यांच्याकडून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचा मनपूर्वक आभार. त्यांची उपस्थिती तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल. त्यांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत. आणि खरं तर विजेंद्र पाटील साहेब म्हणजे सरपंच आहेत A1 क्वालिटीचे. त्यांनी 4थ्या दिवसामध्ये 40+ देखील स्पर्धा ठेवल्या. त्यामुळे या रेग्युलर क्रिकेटबरोबर आपल्या खरं तर जुन्या जाणत्या खेळाडूंना देखील खेळण्याची संधी. मग अशी बाबूशांनी सांगितलं, मार्केटमध्ये कितीही नवीन शेंगदाणे आले तरी बदामाचा रेट कधी कमी होत नाही. त्यामुळे 40+ हे क्रिकेट तसं आहे. गेले कित्येक वर्ष ज्यांनी या टेनिस बॉल क्रिकेटला दिशा गती दिली असे हे खेळाडू. त्यांचा खेळ तुम्हाला या स्पर्धेमध्ये 4थ्या रात्रीमध्ये 13 आय थिंक मार्चला पाहायला मिळेल, यात शंका नाही. आणि त्यानंतर आचारसंहितेला देखील सुरुवात होईल, त्यामुळे स्पर्धांचं प्रमाण कमी तुम्हाला होताना पाहायला मिळेल. आणि अगदी चांगलं आयोजन. दैवत पाटील यावेळेस आपण पाहताय बॉलिंग मार्कमध्ये. अष्टपैलू खेळाडू ज्याने मागच्या सामन्यामध्ये आक्रमक फलंदाजी केली आणि सामनावीर राहिला हा खेळाडू. शिवाजीनगरचा यंग टॅलेंट. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहताय. परंतु नेक्स्ट मॅच निर्जा 11 VRCC गणेशपुरी, प्रथमेश कोळी टीम कॅप्टन
आणि एका बाजूने NYSCC 11 जासई नाव मोठं आहे, त्यामुळे जासई ही टीमचा कॅप्टन आणि गणेशपुरी आपणही रिपोर्टिंग करा. नुकतीच आपण पाहिली चिंचवली नाईट स्पर्धा खरं तर, आणि बघा काय घडलंय इथे. एक क्षणात मात्र श्वास रोखला होता नावेकाडीच्या फलंदाज संपूर्ण डगआउट्स मधल्या खेळाडूने. आणि दुसऱ्या बाजूने आपण ऐकला असेल शब्द आपली ग्रामीण भाषा, आपली आगरी भाषा गवला आहे, परंतु भेटला नाही. त्यांना आता नशिबाची साथ मिळाली नाहीये. थ्रो जर डिरेक्ट हिट झाला असता तर कदाचित विकेट मिळाला असतं, परंतु जीवनदान चेतन ठाकूरला मिळालं. रन या बॉलवरती आपण जर पाहिली मिळाल्या खरं तर 2 धावा. 2 रनने मात्र संघ पुढे चालला, 31 वरती पोहोचला. त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना नील 11 नावेखाडी स्टेप आउट झाले, ताकद वापरली, बाहुबली स्ट्रोक चेतन ठाकूरला मिळालेलं जीवनदान. आणि इथे आपण जर पाहिला परफेक्ट स्लॉट मध्ये आलेला बॉल फेकून दिलाय सिक्सर प्लॉट मध्ये, षटकार. जनसामान्यातून निवडलेला खरं तर जनसामान्यांचा नेतृत्व थेट सरपंच विजेंद्रजी पाटील साहेब यांचं आपण हे गीत ऐकलं. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका 20 स्टेप मध्ये लॉंग ऑफ मधला फिल्डर आला जरूर, खराब फिल्डिंग. आणि इथे मात्र नशिबाची साथ नावेखाडी संघाला. चेतन ठाकूर आक्रमक झालाय, आणखीन एक चौकार मात्र मिळेल बॅटिंग करत असताना नावेखाडी टीमला. जबरदस्त फलंदाजी, 41 वरती पोहोचलाय आता नील 11 नावेखाडी संघ. जर हा सामना जिंकला तर माऊली रोशनशेठ ठाकूर यांच्याकडून तब्बल 5000 या टीमला दिले जातील. आणि इथे मात्र आक्रमक झाला चेतन विदाउट लॉस. भागीदारी चांगली झाली, एक्स्ट्रा कव्हरला अपिश कव्हर ड्राईव्ह, कलात्मक फलंदाजी. मैदानाच्या चहू बाजूला आता टोलेबाजी करतोय चेतन ठाकूर हा फलंदाज. वन्स मोर वन्स अगेन दिल मांगे मोर, ये 4. लागतो आता शर्यत जमवायला. बघा आता थोड्याच वेळामध्ये लकी ड्रॉ ओपन होईल, त्यामुळे ज्यांनी आपली नाव नोंदणी केली ते जाऊ नका, आता समोर या. आणि जो हाजीर तो वजीर 3 वेळा अनाउन्समेंट केली जाईल त्या नावाची, आणि जर नसेल तर पुढची चिठ्ठी. त्यामुळे असं म्हणतात ना, हाजीर तो वजीर, जो असेल उपस्थित ज्याचं नाव येईल त्याला ती सायकल दिली जाईल. त्यामुळे आपण कुठेही जाऊ नका, या स्पर्धेचा आनंद घेत राही स्पर्धा पाहत राहा. सरपंच चषक 2024 मैदानामध्ये धुवाधार फलंदाजी. दैवत पाटीलवरती आक्रमण पण होताना बाद आहे, 45 वरती पोहोचला त्या ठिकाणी नावेखाडी संघ. पुन्हा एकदा पॅडो स्वीप केलाय, फटका चांगला होता, लोवर फुल टॉस, गुडगाव वाकवत, नशिबाची साथ, आणखीन एक आलाय सलगचा 3रा चौकार या ठिकाणी आपण पाहता चेतनच्या माध्यमातून. तर यस रोशन इथे चौकारांची हॅट्रिक आपण कंप्लीट या ठिकाणी पाहतो. आणि चौकार हॅट्रिक साठी कॅश प्राइज होतं बघा, पृष्टी आशिष सावंत यांच्या वतीने 1000, ओवी नितेश वाजेकर आणि शंभो ग्रुप यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. तब्बल 2000 चेतन ठाकूरला मिळतील. ज्याला जीवनदान मिळालं तोच घातक झाला. आता आक्रमण करत असताना मैदानाकडे 49 वरती पोहोचलाय त्या ठिकाणी नावेखाडी संघ. पुढचा बॉल बॅक टू द बॉलर, कमबॅक करत असताना या चेंडूवरती. आणि इथे आपण पाहता 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16.33च्या सरासरीने तब्बल धावा फलकावरती लागला. 49, आता 1 षटक बाकी आहे. थोडं स्पीडअप करा प्लीज. परंतु या अगोदर गणेशपुरी टीमचा कॅप्टन आणि जासई संघाचा कर्णधार, चला दोन्ही आपण कर्णधारांना इथे टॉससाठी इन्व्हाइट करूया. केला पण वाया नाही गेला, कशाला कुणाला डरायचं.
आता टेन्शन घ्यायचं नाही कोणचं आपला दादा झालाय सरपंच टेन्शन घ्यायचं नाही कोणचं आपला दादा झालाय सरपंच घ्यायचं नाही कोणतं आपला विजेंद्र पाटील सरपंच टेन्शन घ्यायचं नाही कोणतं आपला गोट्या भाई सरपंच यस खरं तर हे संगीत तुम्ही ऐकलात विजेंद्रबाई सरपंच आणि संपूर्ण रात्रीमध्ये जो कोणी फलंदाज अर्धशतक ठोकेल त्याच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. आमचे SCL ठाकूर साहेब रामबागचे अध्यक्ष यांचं देखील या व्यासपीठाकडे शुभ आगमन होत असताना यावं आपलं सहर्ष स्वागत. दोन्ही कॅप्टन जासई संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या समवेत त्यांचे प्रतिस्पर्धी गणेशपुरी संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. 3 ओव्हर कंप्लीट आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49. खरं तर यंदाच्या अंगामध्ये आय थिंक प्रथमतच ही गाठ पडली दोन्ही संघांची आणि तीही ठकाठक गाठ. स्टेप आउट झाले. याही वेळा आपण पहिला बॉल उंच गेला, झेल खाली क्षेत्ररक्षक आले आहेत आणि झेल टिपलाय आणि त्यानंतर मात्र आता 2 धावा कंप्लीट. इट्स बीमर +2 म्हणजे नो +2 अशा 3 धावा 50 कंप्लीट झाल्या. 52 धावा धावफलकावरती नील 11 नावेखाडी संघाच्या माध्यमातून विदाऊट लॉस भागीदारी मोठी झाली आहे. या दोन्ही खेळाडूंमध्ये 52 धावांची आपण भागीदारी पाहिली आणि अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल फ्रीट असेल आणि ती संधी असेल आता ऋषी ठाकूरकडे. फ्रीटचा बॉल मागे चालला, शॉट फाईन लेगला फिल्डिंग चांगली झाली. नशीब हा त्या ठिकाणी बॉल अडवलाय क्षेत्ररक्षकाने. रोशन आपण या स्पर्धेमध्ये करताना 2 व्हीलर बाईक पाहतो. ती बाईक ज्यांनी आम्हाला पुरस्कृत करून दिले गेले ते SVM चे सर्वा सुमित भाई मात्रे आणि बिंदास भाई ठोंबरे पनवेल तालुका शिवसेनेचे दमदार नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ही बाईक पुरस्कृत करून दिली गेली ते सुमित भाई मात्रे आणि बिंदास भाई ठोंबरे म्हणजे आमचे सरपंच विजेंद्रभाई पाटील यांचे परम मित्र एवन जोडीच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला 2 व्हीलर बाईक पुरस्कृत करून दिली गेली. ते बिंदास भाई ठोंबरे आणि सुमित भाई मात्रे यांचं आम्ही सहर्ष स्वागत करून त्यांची उपस्थिती दमदार रॉयल एंट्री या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. शॉर्ट ऑफ लेन बॉल आणि तोही वाईड, त्यामुळे एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. 54 रन स्कोर कार्ड मध्ये पण लागताना पाहत आहे. 54 धाबा वैयक्तिक दोन्ही खेळाडूंच्या इनिंग जर पाहिला तर चेतन खेळतो 10 चेंडूमध्ये 24, ऋषी खेळतोय 10 मध्ये 28 आणि अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि चेतन स्ट्रायकिंग एंडला आलाय. यावेळेला देखील बिगिट करताना मात्र हा बॉल चाललाय पॅटर्न पॅटच्या मधून. तर रोशन इथून नावाकाडी संघ जिंकला तर माऊली रोशन शेठ ठाकूर यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक त्या संघासाठी दिलं जाईल. आणखीन 4 बॉल बाकी आहेत. 54 धाबा धावफलकावरती पण लागताना पाहत आहे. थोडासा दबाव वाढला था शिवाजीनगर टीमवरती. चांगली धावसंख्या ऑन साईडला हा फटका चालला मिड विकेट मध्ये, गॅप मध्ये फटका आहे. आता निर्णय का असेल षटकार के चौकार हे पाहावं लागेल कारण अगदी मिड विकेट क्षेत्राकडे क्लोज बाउंड्रीच्या दिशेने हा फटका पाहिला. पंचाचा निर्णय येईल चौकार की षटकार. चला याची प्रतीक्षा आपण करतोय. इट्स अ मॅक्सिमम हिट षटकार 6 धावा. मिनात केला पण गेला कशाला कुणाला डरायचं आता टेन्शन घ्यायचं नाही कोणतं. इट्स बीमर साठी तिसऱ्या पंचांकडे मागणी. बॅटिंग टीम रिव्ह्यू असेल. चला आपण चेक करूया. चला तिसऱ्या पंचांना आम्ही विनंती करतो की आपण बीमरसाठी या ठिकाणी यावं चेक करण्यासाठी. बघा आता जे आपण सरांचं संगीत ऐकलात आमचा गोट्या भाई सरपंच अगदी कमी वयामध्ये ज्यांना सरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं आणि त्यांचे परम मित्र दोस्ती दुनियातील सरदार अर्थातच बिंदास भाई ठोंबरे आणि सुमित भाई मात्रे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला 2 व्हीलर बाईक करताना पुरस्कृत करून दिली गेली आणि त्यांचीही उपस्थिती आम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. सुमित भाई मात्रे आपलं सहर्ष स्वागत. किंग ऑफ ओले म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो ते सुमित भाई मात्रे आपलं सहर्ष स्वागत. बादशाह ग्रुप आणि इथे चेक केलं जाईल रिव्ह्यू आहे खरं हाईट फॅक्टरसाठी. स्वतः आमचे आयोजक चेक करतील निर्णय देतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आपण पाहताय पंचांचा निर्णय आला त्या ठिकाणी फेअर डिलिव्हरी. त्यामुळे आता 6 धावा या चेंडूवरती राहतील आणि अजूनही या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. टोटल 60 धावा धाव फलकामध्ये आणि ज्यामध्ये वैयक्तिक चेतन 30 या धावसंख्येवरती खेळतो. प्रचंड घातक झालाय. आक्रमण हेच बचाव तंत्र. येस रोशन करताना मगाशी जे माऊली रोशन शेठ ठाकूर जे पारितोषिक होतं बघा माऊली माझ्यापर्यंत आला की आता तुम्ही माऊली नका की
रोशन कानाशेठ ठाकूर यांच्या वतीने हे 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. क्या बात आहे. आणि इथे विकेट पहिला मिळाला आणि एकदा जोरदार डाव होऊ द्या. चेतनसाठी 30 धावांची त्याने इनिंग साकारली 13 बॉल मध्ये. 13 बॉल 30 आणि तब्बल 2,000चा मानकरी. सलग 3 चौकार चेतनच्या आपण बॅटमधून पाहिले. धन्यवाद रोशन. आपण या स्पर्धेचा जर विचार केलात तर स्पर्धेसाठी बाईक ज्यांनी पुरस्कृत करून दिली गेली ते बिंदासबाई टोंबरे पनवेल तालुका प्रमुख. आतापर्यंत 50हून अधिक बाईक देण्याचा विक्रम. आणि या स्पर्धेसाठी सुमितबाई म्हात्रे आणि बिंदासबाई टोंबरे यांच्या वतीनं बाईक मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहू शकाल जे आम्हाला कॅप पुरस्कृत करून दिली गेली ते जयेश प्रकाश म्हात्रे अर्थातच खातापिता ग्रुपचे सदस्य जयूबाई यांच्या वतीनं आम्हाला ही टोपी करताना प्रदान करण्यात आली. त्याच्यानंतर निखिलबाई काटे यांच्या वतीनं टी शर्ट्स आम्हाला देण्यात आले. शंभू ग्रुप यांच्या वतीनं छोटंसं रोपटं इथे देण्यात आलं. घड्याल खातापिता ग्रुप. त्याच्यानंतर इनर हेल या सर्व घड्याल खातापिता ग्रुप यांच्या वतीनं आम्हाला देण्यात आलं. आणि संपूर्ण खातापिता ग्रुपचं आम्ही स्वागत करतो. स्पर्धेसाठी आम्हाला 2 सायकल हर्षाली लॉजिस्टिकचे सर्व महेंद्र शेठ भोईर यांच्या सुकन्या मिहिका अँड सावी महेंद्र भोईर यांच्या वतीनं आम्हाला 2 सायकल. त्याच्यानंतर 1 सायकल इथे देण्यात आली आहे ती रेचल युनुस मचाडो यांचंही सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर V7 डेव्हलपर्स यांच्या वतीनं आम्हाला 1 सायकल. संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल बॉक्स ज्यांनी आम्हाला दिले ते प्रतील भोईर उर्फ मामा यांचं सहर्ष स्वागत. स्पर्धेसाठी प्रिष्टी आशिष सावंत हॅट्रिक कुठली होऊ द्या 1,000. शंभू ग्रुपच्या बॅनरला कोणी हिट केला तर शंभू ग्रुप यांच्या वतीनं 500. ओवी चारवी जवान पाटील प्रेक्षकांसाठी कमाल कॅच त्यासाठी असेल 500 रुपयाचं पारितोषिक. आणि ओबी नितेश वाजेकर आणि शंभू ग्रुप यांच्या वतीनं हॅट्रिक कुठली होऊ द्या 1,000 रुपयाचं इथे पारितोषिक दिलं जाईल. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये जो कोणी खेळाडू 50 धावा ठोकेल त्याच्यासाठी आमचे दमदार सरपंच होऊ द्या खर्च आहेत आपले सरपंच विजेंद्र शेठ पाटील यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. प्रवीण शेवटच्या बॉलमध्ये कडक शॉट पाहिला आपण ऋषीचा आणि षटकार लगावत इनिंग संपवली. 67 धावा धावफलकावरती आले. आता 68 धावांचं टार्गेट उभं राहिलं शिवाजीनगर टीम समोर आणि या धावा वाचवायच्या. त्या ठिकाणी नावेखेळ टीमला पण देऊया. दोन्ही टीमला शुभेच्छा आणि जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया बदल. ऐकूया दीपकजी पाटील सर बळसपे यांचा आवाज. तत्पूर्वी गणेश पुरी आणि जासईचा कॅप्टन. चला दोन्ही कॅप्टन या आपण टॉस केला जाईल. तर आपण टॉस करूया दोन्ही टीम मध्ये. निर्जा 11 VRCC गणेशपुरी आणि फाईट करेल न्यू यंगस्टर क्रिकेट क्लब जासई. शर्विल ट्रान्सपोर्ट्स न्यू यंगस्टर जासई. आणि अमरनाथ पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभासे की आपण टॉस करण्यासाठी यावं. आपणास विनंती असेल. टॉस का बॉस. तर अमरनाथ पाटील साहेबांच्या शुभ असे टॉस. इट इज अ हेड्स टॉस जिंकलाय शेरविल ट्रान्सपोर्ट्स न्यू यंगस्टर 11 जासई संघ. अभिनंदन. प्रथम टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय कुठला घ्याल. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. आज आपण जासई गावामध्ये देखील भूषणबाई अनुबाई असतील यांच्या माध्यमातून संदीप ठाकूर साहेब यांची देखील दमदार स्पर्धा पाहतो. आज नावेगावचे विद्यमान सरपंच यांनी आयोजित केलेली ही सरपंच चषक स्पर्धा काय सांगशाल. नंतर कसं वाटलं या स्पर्धेमध्ये. या आयोजनामध्ये मी फक्त 2 शब्द बोलन. दमदार आणि कडक. क्या बात आहे. आपण या ठिकाणी कॅप्टन पाहू शकाल. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया.
तर आपण टॉस जिंकला असता तर कुठल्या निर्णयाला प्राधान्य दिलं असतं? क्षेत्ररक्षणच केलं असतं मी पण. आणि समोर तुमच्या जासई संघ असेल, कुठल्या दृष्टिकोनातून या मॅचकडे पाहता की तुमची आता फ्रेश मॅच असेल? जास्त काय दृष्टिकोन नसेल, जो रेग्युलर केलं तोच खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. आणि आज ही तुम्ही स्पर्धा पाहताय, पार्थ एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वांनी विद्यमान सरपंच विजेंद्रबाई पाटील यांनी साकारलेली ही स्पर्धा आणि संपूर्ण या स्पर्धेमध्ये दमदार योगदान आपण ग्रामस्थ मंडळ किंवा संपूर्ण मित्र परिवार, काय सांगशील या स्पर्धेबद्दल आल्यानंतर काय वाटलं? खूप सुंदर आयोजन आहे. दादांनी आम्हाला संधी दिली, त्यांचं धन्यवाद. क्या बात आहे. बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. टॉस बॉक्स मधून न्यूज येईल, इथे टॉस जिंकलाय. अर्थातच जासई संघानं यांनी टॉस जिंकला, निर्णय घेतलाय फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते निर्जा 11 गणेशपुरी टीमला. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. तत्पूर्वी या ठिकाणी आपण पाहू शकाल ही मॅच जिथे खाडी संघानं दमदार परफॉर्मन्स करत असताना इथे शिवाजीनगर या संघासोबत मोठं आव्हान उभं केलंय. धावा होतील की धावा वाचवल्या जातील याचं धावतं वर्णन घेऊन जाऊया. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदलाव. दीपक पाटील सर यांच्याकडे धन्यवाद. डीजे हॅलो. तर जाऊया मॅचच्या उत्तरार्धाकडे. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरला थोडा घाम गाळावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी, कारण मोठं टार्गेट सेटअप करण्यात आलंय. 24 बॉल मध्ये 68 धावा, 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 67 धावा ठोकल्यात. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना नावेकाडी संघानं दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळाली, खास करून चेतन ठाकूर आज अक्षरशः धावांची बरसात, धावांची लयलूट मांडली आणि आक्रमक खेळ मात्र त्याचा पाहायला मिळाला. तेवढीच चांगली साथ मात्र आपल्याला पाहायला मिळाली. त्याला ऋषीची 2 सलामीवीरांनी अगदी दमदार खेळ केलाय. पाहूया प्रीतचा पहिलाच बॉल. यावेळेस मात्र हलकीशी एज घेऊन समोर गेला होता. विकेटच्या आसपासच पहिली धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्येचा श्रीगणेश मात्र केला जातोय, परंतु अगदी सुरुवातीपासून आक्रमक व्हावं लागेल, कारण अगदी पहिल्या षटकापासून आपण पाहिलं तर दीक्षांच्या पहिल्या षटकापासून जो खेळ आक्रमक पाहायला मिळाला तो अगदी शेवटपर्यंत. आणि त्याचमुळे या धाबा काढायच्या म्हटल्या तर आक्रमण हेच बचाव असू शकतं या मॅचमध्ये. दैवत पाटील आणि सुजित ठाकूर अशी सलामीची जोडी आपण पाहतोय आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर या टीम कडून. गोलंदाज तयार प्रीत मात्रे. यावेळेस थोडासा फुटवर्कचा अभाव मात्र जाणवला. जागेवरूनच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. तो दैवत पाटील कडून हा चेंडू मात्र निर्धाव निघून गेला. निर्धाव चेंडू जसे येतील ना तसं मात्र अंतर वाढत जाईल, कारण सोपं नाही आहे धावांचा टार्गेट खरं तर चेस करणं. आणि त्यासाठी अगदी सुरुवातीपासूनच पहिल्या षटकापासून धावा यायला हव्यात त्या आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरसाठी. प्रीतचा हा बॉल यावेळेस मात्र एज घेऊन गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. फास्ट विकेट डाऊन. पहिला धक्का लागलाय. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरला जल्लोष पाहायला मिळतोय. तो नावेकाडी टीमचा खातंही उघडू दिलं नाहीये. बाद केलंय फलंदाज दैवतला. मागच्या मॅच मध्ये मात्र अगदी आक्रमक खेळ पाहायला मिळाला होता. 7 षटकार मारले होते या फलंदाजाने आणि सगळ्यात मोठी विकेट. आणि विकेट गेल्यानंतर मात्र वेगळा जल्लोष पाहायला मिळाला तो नावेकाडी संघाच्या सगळ्याच खेळाडूंचा, कारण त्याला माहिती होतं इकडे निम्म काम मात्र पूर्ण झालंय. 50% जवळजवळ मॅच आपल्या खिशामध्ये आले, कारण दैवतची विकेट फार महत्वाची होती आणि तो मात्र बाद झाल्यानंतर सुदीप ठाकूर इन ॲट नंबर 3. प्रीत मात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पूल करायचा होता यावेळेस मात्र वेगवान चेंडू थोडासा खाली सुद्धा राहिला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. आक्रमक खेळ करण्यासाठी जातात खरे, परंतु इकडे पाहायला गेलं तर आज गोलंदाजांनी मात्र सपाटून मार खालाय 4ही गोलंदाजांनी. प्रीत पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. दांडी गोल केले. आणखीन एक विकेट. सुदीप ठाकूरला सुद्धा खातं उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर मात्र तोही तंबूच्या आसरे आला. दुसरा धक्का शिवाजीनगरला.
आता मात्र फलंदाजांवर, कारण गोलंदाजांनी मात्र केलेल्या चुका, क्षेत्ररक्षणामधून झालेला थोडासा गलथानपणा आणि त्याचमुळे प्रचंड दबावाखाली, प्रचंड ऊर्जाखाली घुसमटलेली ही फलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. ती आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरची. प्रीत मात्रे बॅटन ओव्हर टाकलं होतं पहिल्या मॅच मध्ये, करत निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम मात्र या गोलंदाजाने केला होता आणि आजच्या रात्रीमध्ये मात्र विकेट टेकर बॉलर राहिला. सुपर बॉलिंग, 2 फलंदाज आतापर्यंत बाद केलेत या ओव्हरमध्ये आणि धाव दिली ती फक्त आणि फक्त एकच, सिंगल रन ओनली. त्यामुळं इकडे मात्र थोडंसं कठीण होत चाललंय आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरसाठी. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र मिड ऑफच्या वरतून हा फटका सजवलाय. टायमिंग तितकं नव्हतं फटक्यामध्ये, त्यामुळे एकच धाव मिळेल. सिंगल रन एकेरी धावेच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल 2 या आकड्यावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर टीमची धावसंख्या 2-2. हे समाजसेवक है तो कस गोट्या भाई नावानं फेमस, गोट्या भाई नावानं फेमस, गोट्या भाई नावानं फेमस. हवे हवे खडीचा मनुष्य कस सारत ठरलंय आज सरस. हवे हवेचा मनुष्य कस सारथ ठरलंय आज सरस. त्यानं नाव हे रोशन केलं या नावे नावे खाडी या गावात. हे रोशन केलंय हवे हवे खडी या गावात. अरे येतील जातील किती 100 सरपंच असं नाही होणार. नाही होणार Yes, sir. सरपंच असा नाही होणार. धन्यवाद. दमदार हे संगीत आपण ऐकलं आणि या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेसाठी 2 व्हीलर बाईक बिंदास टोंबरे तालुका प्रमुख शिवसेना सुमितबाई म्हात्रे यांच्या वतीने F1 जोडीच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2 व्हीलर बाईक मॅन ऑफ द मॅच साठी तुम्ही कॅप जी टोपी पाहताय ते जयेश प्रकाश म्हात्रे खातापिता ग्रुपचे सदस्य उर्फ आमचे जयूभाई यांच्या वतीने देण्यात आली आहे. टी शर्ट साठी आपण या ठिकाणी पाहू शकाल निखिल शेठ काटे यांच्या वतीने टी शर्ट्स, त्याच्यानंतर खातापिता ग्रुप टी शर्ट निखिल काटे 9797 यांच्या वतीनं टी शर्ट्स आणि घड्याल खातापिता ग्रुप यांच्या वतीनं, त्याच्यानंतर इनर हेल हे पारितोषिक शंभू ग्रुप यांच्या वतीनं छोटंसं एक रोपटं, त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी 2 स्पोर्ट्स सायकल अर्चली लॉजिस्टिकचे सर्वा मिहिका सावी महेंद्र भोईर यांच्या वतीनं, त्याच्यानंतर सायकल रेचल युनुस मचाडो यांच्या वतीनं 3 सायकल आम्हाला देण्यात आलेत. त्याच्यानंतर व्हिसा डेव्हलपर्स यांच्या वतीने 1 सायकल, संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल बॉक्स प्रतील भोईर उर्फ मामा यांच्या वतीने देण्यात आलेत आणि स्पर्धेसाठी हॅट्रिक कुठलीही होऊ द्या पृष्टी आशिष सावंत यांच्या वतीने 1000, ओबी नितेश वाजेकर शंभू ग्रुप यांच्या वतीने 1000, त्याच्यानंतर शंभू ग्रुप बॅनर हिट जो कोणी करेल त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज, ओबी चारवी जवान पाटील आयुवा कॅश साठी 500 रुपये आणि गोट्याबाई सरपंच विजेंद्र पाटील संपूर्ण स्पर्धेमध्ये जो कोणी अर्धशतक ठोकेल त्याच्यासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. हे सर्व पारितोषिक या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल सागर शेठ ठाकूर माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं 50,000 रुपये या स्पर्धेसाठी आम्हाला देण्यात आले. सागर शेठ आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. इकडे झेल तर सुटला आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे जात असताना सुजित यांच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळालाय पहिला मोठा फटका शिवाजीनगर टीम साठी. हा येतोय षटकार. सहा धाव्याने टीमची टोटल मात्र दुहेरी आकड्यामध्ये 10 वर जात असताना शैलेश ठाकूर टाकतोय 2रं षटक. सोडून दिला हा चेंडू या स्लेक्स्टिंगच्या बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येत असताना एक सिंगल मिळेल. एकेरी धावेनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 11 या आकड्यावर. 11 ऑन अ बोर्ड. दोनही विजेते संघ खरं तर पहिल्या राऊंड मधले, परंतु दुसरा सामना मात्र इकडे पाहायला गेला तर या संपा बघा इनिंग नंतर या मॅच नंतर यस तडंपार 3रे पंचचा गोलंदाजीवरती आक्षेप खरं त्याने इथे घेण्यात आलाय. त्याच्यामुळे 3रे पंच आम्ही विनंती करतो बघा जवान 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जावा. 3ऱ्या पंचांची इथे मागणी करण्यात आली आहे
गोलंदाजीवर आक्षेप. जवान आपण लगेचच जावं. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली आहे. तर हितेन पाटील सर, आपणास विनंती करतो आपण यावं, आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जावं. जवान थोडेसे बिझी आहेत, ते पुढच्या मॅच मध्ये जर राहिला काही तर नक्कीच जातील. हितेन पाटील सर आपण जावं तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. तर बघा, याच्यानंतर ही मॅच जशी संपेल तर बरोबर लकी ड्रॉ ओपन केला जाईल आणि जो प्रेक्षक हजर असेल त्याच्यासाठीच तो पारितोषिक दिला जाईल, याची आपण नोंद घ्या. तर शैलेश ठाकूर गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. तिसरे पंच हितेने यावेळेस मात्र मैदानामध्ये जात असताना ग्रामीण टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये आपण सातत्यानं पाहतो, अगदी विकेट किपरच्या पाठीमागे जाऊन गोलंदाजाची शैली तपासण्याचं मात्र काम केलं जात आहे ते तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. पाहूया नेक्स्ट बॉल. समोर सुजित ठाकूर, स्वीप करायचा होता यावेळेस मात्र फुल लेंथ अगदी खोलात पडला हा चेंडू. अगदी ओपनिंग क्रीज मध्ये आपण पाहिला, इकडे मात्र बिलकुल कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. मजबूत स्थितीमध्ये आहे तो संपूर्णपणे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नील 11 नावेकडे हा संघाकडे बॅटिंग दमदार झाली. लोवा फुल टॉस बॉल स्वीप केला यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला झेल सुटलाय त्या ठिकाणी आणि दुसरा धाब्याचा कॉल पाहूया. इकडे मात्र 2 धाबा पूर्ण होत असताना दुहेरी धाबांचं योगदान. या अगोदर सुद्धा एक झेल आपण पाहिला, अगदी सीमा रेषेलगत सोडला होता सुजितचा आणि त्यानंतर षटकार गेला होता. इकडे मात्र 2च धाबा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर लागले त्या 13 धाबा, 13 रन्स ऑन द बोर्ड. मोठं टार्गेट आहे या मॅच मध्ये, सोपं टार्गेट नाहीये. शिवाजीनगर संघाच्या गोलंदाजाने आज भरमसाठ चुका केल्या मी तर म्हणेन. जागेवरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील त्या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू निर्धाव निघून गेला. डॉट बॉल. थोडंसं फुटवर्क दाखवावं लागेल या मॅच मध्ये, कारण मुवमेंट्स व्हायलाच हव्यात. फुटवर्क नसेल तर तुम्हाला प्रॉपर शॉट सुद्धा खेळता येऊ शकत नाहीयेत. येस, आपण पाहू शकाल नावेमध्ये आल्यानंतर आपण नेहमीच या ठिकाणी रात्र झाल्यानंतर 12 नंतर आपण एवले चाय पाहिलात, बंपा चाय पाहिलात, त्याच्यानंतर अमृत्युल्य चाय पाहिलात, परंतु आमचे किसन चाय यांचं देखील आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. लेग बायचा इशारा येतो. एक्स्ट्राज मात्र ही एक धाव मिळेल. टोटल झाले ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धाव फलकावर आहेत. येणारे आता मात्र 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 54 धावांची आवश्यकता. 54 रिक्वायर्ड. मोठं आव्हान आता मात्र असणार आहे 2 ओव्हर्स मध्ये. चला स्पीडअप करा टीम नावेगाडी आणि नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा. आपला स्क्वॉड रेडी करा. जशी मॅच संपेल लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. जासई संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आपले सगळे खेळाडू एकत्रित करा. टीम जासई. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल तो राज मात्रे. चला स्पीडअप करा. मॅच प्रोसीड करा प्लीज. गोलंदाज तयार. लेफ्ट माउथ विकेटनं कट करण्याचा प्रयत्न सुजित यांचा फसला. इकडे मात्र चेंडू निर्धाव निघून गेलाय. डॉट बॉल. जास्त काही राहिलेलं नाही या मॅच मध्ये. सध्याच्या घडीला प्रतिकारच केला जात नाहीये शिवाजीनगर संघाकडून. भले मॅचचा रिझल्ट काहीही लागेल, परंतु कुठेतरी आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता सध्याच्या घडीला मात्र मैदानावर दाखवून देणं सुद्धा फार गरजेचं आहे आणि तो प्रयत्न मात्र सुजित ठाकूर यांना करायला हवा. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, अप्पर कट केला. यावेळेस मात्र कवचला. क्षेत्ररक्षक आहे. तिसरा झेल सुजितचा सोडलाय. आज जीवनदान मात्र मिळतात या फलंदाजाला. याच दरम्यान माजी नौसैनिक विनोद पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं आणि त्यांच्या समवेत महेश बोंद्रे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. रायडू आपलंही सहर्ष स्वागत. यंगस्टर जासई म्हटल्यानंतर आमचे कल्पेश भाई
त्याच्यानंतर आमचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष या ठिकाणी रिद्देश आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. अनुभाई आपण देखील यावं, आपलं सहर्ष स्वागत. येस सर. सिंगल फक्त या ठिकाणी डाव पुढे लोटण्याचा प्रयत्न मात्र करतोय आदे स्पोर्ट्स शिवाजीनगर, कारण मजबूत बढत निर्माण केले. सोळा धावा धाव फलकावर आहेत. फार मोठं टार्गेट आहे. जासई संघ यानंतर लढेल. टीम गणेशपुरी विरुद्ध जासई. चांगला स्ट्रोक येतो यावेळेस मात्र चेंडू सीमारेषेच्या दिशेनं मार्गस्थ होत असताना 4 धाब्यानं टीमची टोटल मात्र पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचलाय तो 20 या आकड्यावर. आता कुठेतरी कन्व्हिन्सिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय तो सुजित ठाकूर यांच्या बॅटमधून. बराच वाईड होता खरं तर आणि चांगला स्क्वार कट पाहायला मिळतोय. कबा पॉइंटला हा चेंडू भेदत 4 धावांकरता. 20 ऑन बोर्ड. प्रीतम रायडू, स्वागत आहे आपलं. इकडे रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज मात्र बाद होईल. अजून एक धक्का मात्र बसलाय तो आदे स्पोर्ट्स शिवाजीनगरला. समाजसेवक आहे तो कस गोट्या भाई नावानं फेमस. गोट्या भाई नावानं फेमस. गोट्या भाई नावानं फेमस. हवे हवे खडीचा मनुष्य कस सारत ठरलंय. खडीचा मनुष्य कस सारत ठरलंय. त्यानं नाव हे रोशन केलंय या नावे नावे खडी या गावात. हे रोशन केलंय हवे हवे खडी या गावात. आता टेन्शन घ्यायचं नाही कोणचं आपला दादा झालाय सरपंच. एकतर्फी लढत पाहायला मिळतोय. दीक्षांताला यावेळेस मात्र चेंडू निर्धाव निघून गेलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या 20 धावा आणि 6 बॉल मध्ये अशक्य प्रयास आव्हान 48 धावांचं आणि अगदी सन्नाटा पाहायला मिळतोय आदे स्पोर्ट्स शिवाजीनगरच्या स्क्वॉड मध्ये. कारण पहिल्या मॅच मध्ये दमदार परफॉर्मन्स केला होता खरं तर गोलंदाजांनी सुद्धा आणि खास करून फलंदाजांनी सुद्धा. एक खाती मॅच मात्र जिंकली होती एकतर्फी. अगदी 2 ओव्हर्स मध्येच मात्र 50 धावांचा पाठलाग केला गेला होता शिवाजीनगरनं आणि सुरुवात मात्र काय धमाकेदार केली होती या सिरीज मध्ये. परंतु दुसऱ्या मॅच मध्ये गोलंदाजांनी सपशेल निराशा केली. परंतु आक्रमक खेळ, चेतनचा आक्रमक खेळ पाहायला मिळाला. अगदी सरळ पाठनं यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका सुजित ठाकूरच्या बॅटमधून येतोय षटकार. हे माणूस हायलय पॉवरफुल. जनतेने त्याला विजयी केले. त्याला विजयी केलं. जनतेने त्याला विजयी केलं. तो ठरलंय आता सक्सेसफुल. केलाय साऱ्याचा पत्ता गुल. साऱ्यांचा पत्ता गुल. केलाय साऱ्यांचा पत्ता गुल. आहे मनात विचार एकच जनतेचं भलं करायचं. मनात विचार थँक्यू डीजे. इथून 5 बॉल जर निर्धाव आले तर सूरज ठाकूर यांच्याकडून 5,000 रुपये. इकडे मात्र आणखीन एक लॉफ्ट केले बॉल ऑन साइडला मिड विकेटला जात असताना संजय ठाकूर यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला. बॅक टू बॅक दुसरा षटकार सुजित ठाकूर यांच्या बॅटमधून. आणि प्रेक्षक कमाल कॅच पकडली की सोडले? पकडले असेल तर या चारवी जवान पाटील यांच्या वतीनं 500 रुपये प्रेक्षक कमाल कॅच साठी. पकडले असतील तर या राम भोईर यांनी सारा झेल सोडला मला वाटतंय. 2 लगातार षटकार 3 झेल सोडल्यानंतर आणखीन एक फुल टॉस होता यावेळेस मात्र तोही पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातार तिसरा षटकार. यस आता झेल टिपला आणि खेळाडू देखील मानकरी ठरलाय. 3 षटकार आलेत. 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. या ठिकाणी पृष्टी आशिष सावंत आणि ओबी नितेश वाजेकर शंभू ग्रुप यांच्या वतीने देखील 1000 रुपये. फुल टॉस होता इकडे आणखीन एक, परंतु लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी मात्र स्वैर असल्याचं घोषित केलंय. एक अतिरिक्त रन मात्र मिळेल. धावफलकावर धावा लागल्या त्या 39-39 धावा. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र धावा जरूर आल्यात परंतु
लक्ष एवढं मोठं ठेवलं होतं नावेकाडी टीमनं. आणखीन एक डाऊन द ग्राउंड, व्हाट ए शॉट, स्ट्रेट ड्राइव्ह फटका, ओव्हर द बॉल रेड. संजय ठाकूर यांच्यावर हल्ला, चौथा षटकार. धावा झाल्या नव्हत्या, जणू काही त्याचाच राग व्यक्त करतोय की काय सुजित ठाकूर. बुम बुम सुजित, काय पाटिंग आता मात्र पाहायला मिळते. विस्फोटक खेळ मात्र सध्याच्या घडीला नाब्याच्या मैदानावर मात्र करत असताना लगातार 4 षटकार यावेळेस मात्र संजय ठाकूर यांच्यावर. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एका बाजूला संजय ठाकूर आणि इकडे मात्र सुजित ठाकूर. इकडे ठाकूर शिवाजीनगरचा मात्र भारी पडलेत. सुपर पाटिंग, पॉवर पॅक धमाका सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळतोय. अकुटप्याचा बॉल होता, समोर ड्राईव्ह केलाय आणि स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. आणि अखेरीस संजय ठाकूर यांनी थोडा सुटकेचा निश्वास टाकला असेल. 5वा मारण्याच्या तयारीमध्ये होता, परंतु इकडे मात्र सुजित ठाकूर बाद झालेत. काय इनिंग डेव्हलप केली होती, 38 धावा ठोकत मैदानाच्या बाहेर आलेत. पराभवाचं अंतर मात्र कमी केलंय ते सुजित ठाकूर यांच्या खेळीनं. पाटील यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी विनंती करतो या ठिकाणी विनोद पाटील साहेब आपण यावा. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. माजी नौसैनिक विनोद पाटील यांचा इथे शुभ सन्मान. मी बाबेभाई खातापिता ग्रुपचे अध्यक्ष आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते माजी नौसैनिक या ठिकाणी विनोद पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करावा. आणि सलग दुसरा सामना जिंकलाय तो नावेकाडी टीमनं. अभिनंदन टीम नावेकाडी. तर मॅन ऑफ द मॅच तर प्रथमेश प्रकाश कोहली यांचं आगमन झालंय. तर चेतन ठाकूर ठरलेत या सामन्याचा सामनावीर आणि नील 11 नावेकाडी संघ हा सामना जिंकलाय आणि त्यांच्यासाठी 5,000 रुपयाचं